या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास। मंडलाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली। मग आता समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा। संजय राऊत यांचा भुजबळांवर निशाणा। ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। एका GR मध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट। जरांगींनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधल्या काहींना वाटत होतं। आंदोलनाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता। आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव। संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री शिंदेंकडे रोख। मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती। दक्षिण मुंबईच्या उच्च कार्यक्षम क्षेत्रांपासून अशा निर्देशनांना प्रतिबंधित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी। मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। मुंबईत आम्ही आंदोलन करू नाहीतर हैदोस घालू, तुम्ही आम्हाला विचारणारे कोण? दक्षिण मुंबईचा सातबारा धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का? शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी उत्तर द्यावं। देवरांच्या पत्रानंतर राऊतांचा हल्लाबोल। अतुल सावे आज ओबीसी आंदोलकांची घेणार भेट। अतुल सावे यांच्या हस्ते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण सुटणार। मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित आहे। मराठा आरक्षणाच्या GR वर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। उद्या बारामतीत लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चा। ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन। लक्ष्मण हाके यांची माहिती। नारायण राणेंवर आज तातडीने शस्त्रक्रिया होणार। डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रियेसाठी नारायण राणे यांना जसलोक रुग्णालयात केलंय दाखल। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर। पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर। 12 आणि 28% GST स्लॅब बंद, फक्त 5 आणि 18% GST स्लॅब असणार। 22 सप्टेंबर पासून नवीन GST दर लागू। आरोग्य आणि जीवन विम्यावर GST नसणार। नवीन GST स्लॅबमुळे शेतकऱ्यांना दिलासा। ट्रॅक्टर आणि शेती यंत्रांवर 5% GST असणार। यापूर्वी ट्रॅक्टरवर 18% GST आकारण्यात येत होता। JN पोर्ट PSA मुंबई टर्मिनल्सच्या दुसऱ्या टप्प्याचं आज उद्घाटन। पंतप्रधान मोदी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करणार। मुख्यमंत्री फडणवीस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश बालदी राहणार उपस्थित। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार। स्वारगेट ते कात्रज दरम्यान 2 बालाजीनगर बिब्वेवाडीमध्ये मेट्रो स्थानकं उभारली जाणार। सरकारकडून 683 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी। संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ। लाभार्थ्यांना दर महिन्याला 1500 ऐवजी 2500 रुपये मिळणार। लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये दिले जाण्याची शक्यता। मुंबई बँकेकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण लाभार्थी महिलांना 0% व्याजदरानं कर्ज योजनेचा शुभारंभ। मुख्यमंत्री फडणवीसांचा व्हिडिओ कॉलवरून लाडक्या बहिणींसोबत संवाद। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनीमध्ये स्फोट। विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनीमध्ये स्फोट। एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार। मुंबईमध्ये 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनाची व्यवस्था। पंतप्रधान मोदींच्या दिवंगत आईबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल आज बिहार बंद। NDAकडून दुपारी 12 वाजेपर्यंत बिहार बंदची हाक। यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली। अनेक भागांमध्ये शिरलं पाणी। नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही शिरलं पाणी। हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकण मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा। विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता। पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।